सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 142. रोहितनं राणीला कॉलेज सुटल्यानंतर पिकअप केलं आणि तिला सरप्राईज देण्यासाठी घेऊन निघाला. पण आता रोमॅन्टिक रोहित कुमारला तिच्याशिवाय राहवत नव्हतं आणि सारखा तिच्या शरीरासोबत चाळे करायचा. त्यानं अचानक तिच्या मांडीवर हात ठेवला आणि तिला धक्का बसवून ती सीटवरून खाली पडली आणि रोहित खूप हसायला लागला. त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला वर बसवलं आणि हळूच ड्रायव्हरकडे बघून तिच्या कानात म्हणाला, सीटवर बसायला तुला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर माझ्या मांडीवर बसू शकतेस. यू आर ऑलवेज वेलकम. तशी ती लाजून हसली आणि म्हणाली, नको, तुम्ही फक्त तुमचे हात बंद ठेवा. अशी हाताची घडी घालून बसा, म्हणजे मी सीटवर सुद्धा कम्फर्टेबल असेल. आणि काय सर, इतके मूडमध्ये येता ना तुम्ही कधी कधी की मला असं वाटतं अख्खं जग माझ्या मिठीत आलं. पण तुम्ही चिडता, ओरडता, मारता सुद्धा, तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. आणि रोहितने आता तिच्या गालावर त्याची उलटी 2 बोटं फिरवली आणि म्हणाला, सॉरी. आणि राणी म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही मला खेळणं समजता, बरोबर ना? आणि तो म्हणाला, नाही ग, गैरसमज करून घेऊ नकोस, मी तुझी काळजी करतोय, बस इतकंच. आणि राणी म्हणाली, बरं, अहो पण मला कुठे घेऊन निघाला हे तर तुम्ही सांगितलं नाहीच. सर मला लवकर घरी सोडा, खूप अभ्यास बुडलाय माझा. आणि रोहित म्हणाला, सरप्राईज आहे. राणी म्हणाली, सरप्राईज? आणि ते कसलं? रोहित म्हणाला, आपली ॲनिव्हर्सरी झाली पण मनासारखी झाली नाही. त्याचं सरप्राईज होतंच, पण आता हे थोडं अचानक निर्माण झालेलं सरप्राईज आहे. आणि बायको फक्त तुझ्यासाठीच नाही तर उरलेल्या दोघींसाठी पण सरप्राईज आहे. पण ते सरप्राईज त्यांचे नवरे त्यांना देतील, तू काही बोलू नको. आणि राणी कन्फ्यूज झाली आणि म्हणाली, सर नक्की काय आहे ते? आणि रोहित म्हणाला, कळेल ग, दम तरी धर. आणि थोड्या वेळातच ते प्रांत ऑफिसमध्ये पोहोचले. आता ते सरकारी कार्यालय होतं आणि इथं काय राणीचं काम आहे ते तिला कळेना. आणि आता त्याच वेळी सेम कंडिशन सोनम आणि सपनासोबत झाली होती. राहुल आणि रोशन हे सुद्धा आपल्या आपल्या बायका अशाच उचलून आणल्या होत्या त्या दोघांनी. आणि तेही तिथे आले होते. त्या दोघींना बघितलं राणी तर चकितच झाली आणि म्हणाले, अहो सांगा ना काय आहे, तुम्ही किती छुप रुस्तम आहात तिघे पण. आणि रोशन म्हणाला, राणी वहिनी, अगं कळेल तुला, थांब जरा. आणि रोहित म्हणाला, टिंगू कुठे आहे? टिंगू जास्त वेळ नाही आमच्याकडे, वहिनी प्रेग्नंट आहेत, जास्त थांबवू शकत नाहीत त्या, पटकन सह्या घ्यायच्या आणि आम्हाला मोकळं करायचं. आणि टिंगूनं सेटिंग लावून ठेवली होतीच. त्या तिघींनाही आतमध्ये बोलवलं आणि त्यांच्या नावावर तो जमिनीचा सौदा केला होता. त्या तिघींच्याही नावावर काही भूखंड घेतले होते, ते करून दिले. आणि त्याची तारीख आज होती. आणि आज सपना, राणी आणि सोनमच्या नावावर खूप मोठी इस्टेट करणार होते तिघे पण. आणि त्या सगळ्या इस्टेटची किंमत ऐकून तिघींनाही खूप शॉक बसला. इतके सगळे पैसे म्हणजेच प्रॉपर्टी आपल्या नावावर, आणि याची काय गरज होती असं विचारल्यावर तिघे पण म्हणाले, गरज आहे, तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे, इन्कम टॅक्सचं बरं पडतं ना, असं म्हणून रोशन हसायला लागला. आणि रोहित म्हणाला, हो, बायकांच्या मागे दडता येतं आणि फायदा आपल्याच कुटुंबाचा होतो. मग आता त्या तिघींनीही सह्या केल्या आणि तो कितीतरी एकरांचा भूखंड तिघींच्या नावावर झाला. आणि मग बाहेर थोडीशी पिझ्झा पार्टी केली आणि रोहितला अचानक फोन आला. त्याचं सुरू होतं उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं, त्याच गडबडीत होता. पण इकडं येणंसुद्धा खूप गरजेचं होतं. आणि हे असं सरप्राईज बायकोला नवऱ्यानं दिलेलं चांगलं असतं, म्हणून तो स्वतः जातीनं आला होता इतक्या गडबडीतसुद्धा. आणि तो राणीला म्हणाला, मॅडम हे तुमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं समजा. आणि राहुल म्हणाला, सपना आपल्या झालेल्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं समज. आणि रोशन काहीतरी बोलणार इतक्यात सोनम म्हणाली, कळलं, हे आपल्या होणाऱ्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं मी समजले हा रोशन. तसं तिघेही खूप हसले. आणि मधूनच रोशन म्हणाला, मी ना आता माझ्या बायकोच्या नावावर दारूचं दुकानच काढणार आहे, म्हणजे पियर बार. तशी सोनम म्हणाली, रोशन आता मी सगळं आईनं सांगते बरं का, घाबरणार नाही. आणि तू मला घटस्फोटसुद्धा देऊ शकत नाही, कारण तुझी प्रॉपर्टी तर माझ्या नावावर आहे. आणि पुन्हा राणी सपना हसल्या आणि रोशन म्हणाला, अडकलो,
मी तुझ्या जाळ्यात अडकलो बायको, दारूचं दुकान कॅन्सल. आणि राहुल म्हणाला, रोशन, चांगले धंदे करायचे जेणेकरून लोकांचे संसार उभे राहतील त्या पगारावर. इतरांचा संसार उद्ध्वस्त करणारे धंदे नाही करायचे बेटा. आणि सोनम म्हणाली, ऐक जरा, शिक दादाकडून. मग रोहितला अर्जंट जायचं होतं. तो राणीला म्हणाला, रोशन सोडेल तुला, तू घरी जा. मग आता राहुलही तसाच म्हणाला आणि राहुल गेला कारखान्यात आणि रोशननी शेवटी तिघींना घरी ड्रॉप केलं. आणि सोनम त्याला म्हणाली, दारूच्या दुकानाचं खूळ काढून टाकलं की बोलू आईबाबांना. त्यानं हात जोडले आणि म्हणाला, नको ग, ऐकतोय मी तुझं, जन्मल्यापासून ऐकतोच. आधी पिताश्री, मग मातोश्री, मग मोठे दादाश्री, मग छोटे दादाश्री आणि आता बायकोश्री, असं रोशन म्हणाला आणि सगळ्या हसल्या. आणि तो पुन्हा फॅक्टरीत गेला. मग तिघेही म्हणाला, किती बंडलबाज आहेत हे तिघे, काहीच कळू दिलं नाही. सोनम म्हणाली, मग आपणही तसेच त्यांना फसवूया. आणि काहीतरी प्लॅन करायला लागली. मग राणी अभ्यास करत होती आणि अचानक कपाटामध्ये तिला काहीतरी वाजल्यासारखं वाटलं आणि ती बघायला गेली, पण नेमका आवाज कुठून येतोय तिला कळत नव्हतं. आणि इकडे शोध, तिकडे शोध, असं ती करत होती. पण आता छोटासा मिस कॉल असायचा, थोडीशी रिंगटोन वाजायची आणि आवाज लगेच बंद व्हायचा. आणि शेवटी ती वैतागून खाली बसली आणि पुन्हा मोठी रिंग आली आणि ती गेली आणि बघितलं तर तिच्याच कपाटातून तो आवाज येत होता. आणि तिनं बघितलं तो बॉक्स उघडून, तर बॉक्समध्ये बॉक्स असे 5-6 वेळ झालं. तोपर्यंत त्या फोनच्या आवाजानं राणीचं डोकं सुन्न व्हायची वेळ आली. आणि हे काय आहे आणि हे सगळं कोण करतं हे तिला कळेना. शेवटी तिनं तो मोबाईल घेतला, तर त्यामध्ये लिहिलं होतं, अहो. आणि अहो कॉलिंग करत होते. आणि राणी थोडी चकितच झाली आणि हा कोणाचा फोन आहे तिला कळेना. तिनं फोन उचलला आणि घाबरतच म्हणाली, हॅलो. आणि समोरून रोहित म्हणाला, हॅलो, हाव आर यू बायको. आणि राणी चकित होत म्हणाली, सर तुम्ही, म्हणजे हा फोन. रोहित म्हणाला, हा तुझ्यासाठी आहे, तुझा मोबाईल तुटला ना म्हणून. आणि राणीनं तो फोन उलटा पालटा करून बघितला, तर आयफोन होता, ॲपल कंपनी. आणि इतका महागडा फोन, बाप रे. आणि रोहित म्हणाला, ए बाई, अगं माझ्याशी बोल, फोन नंतर बघ. ती म्हणाली, सर अहो इतका महागडा नको, मला नाही सवय. रोहित म्हणाला, आता सवय करून घे राणी, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुझं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं समज. ती म्हणाली, इतकं महागडं ॲपलचा फोन कशाला सर. तो म्हणाला, ॲपल महागच आहे सध्या मार्केटमध्ये आणि ॲपल कोणी खावं आणि कोणी ॲपल फोन वापरावा तर आपणच. बायको कोणाची आहेस लक्षात आहे ना. आणि राणी, माझ्या चॉईसनं मी घेतला आहे, हा तुला पसंत आहे का बघ, की याच्या पुढचा आणखीन महागडा घेऊया. ती म्हणाली, नको नको, पण इतक्या महागड्या वस्तू सांभाळण्याची अक्कल आहे का मला, आणि हा फोन सांभाळता येईल की नाही कुणास ठाऊक, आणि हरवला तर तुम्ही ओरडाल. आधीच तुमचं इतकं मोठं घर, तुमचं पद, प्रतिष्ठा, माझ्यावर बर्डन येतं. तो लगेच चिडला आणि मला, राणी हे सगळं तुझ्या नशिबात आहे आणि ते तू डावलू शकत नाही. मी जबरदस्ती तुझ्या पदरात पडलो असं समज, आणि ते तू सांभाळायचं म्हणजे सांभाळायचं. आणि ती म्हणाली, बरं, आणि हसायला लागली. आणि म्हणाली, सर तुम्ही तर पदरामध्ये जांभूळ पडावं इतकं सहज बोलला की तुझ्या पदरात पडलो. ही श्रीमंती पदरात पडली, प्रतिष्ठा पदरात पडली, पण माझ्यासारख्या गरीब मुलीला याचं किती ओझं वाटतं तुम्हाला नाही कळणार. आणि तो म्हणाला, आय अंडरस्टँड, पण तुझ्या जोडीला आणखीन दोघी पण आहेत. आई समजूतदार आहे, ती तुला समजून घेईल आणि तुला समजावेल सुद्धा. सोनम आणि सपना वहिनी कशा वागतात तसं वाग ना, त्यांचा तर कधीच काही प्रॉब्लेम होत नाही, मग तुझाच का प्रॉब्लेम होतो गं. आणि राणी थोडा विचार करायला लागली की माझाच का प्रॉब्लेम होतोय हे तिला कळेना. पण आता रोहितचे शत्रू आणि रोहितची प्रतिष्ठा आणि हे राजकारण राणीला रोहितपासून तोडत होतं. हे त्या दोघांना कळत नव्हतं, कारण अजून मेघना आणि संग्रामचे डाव त्यांना माहीत नव्हते. ते दोघे एकत्र आहेत हेही त्यांना माहीत नव्हतं. राणी बिचारी तर चुकत नव्हतीच, पण त्याचे बरोबर उलटे अर्थ काढले जायचे. मग बाय बाय म्हटलं आणि फोन ठेवताना रोहित तिकडून सावटपणे म्हणाला, राणी नवीन फोन घेतला आहे, पहिला फोन माझाच आला आहे तुला, आणि हे बघ त्यामध्ये सगळे नंबर सेव्ह आहेत बरं का, अगदी तुझ्या आईच आहे, आणि नको ते फोन नंबर सेव्ह करायचे नाहीत असं तो तिला आवर्जून म्हणाला. आणि नवीन फोन आहे तर पहिल्या फोनबद्दल काहीतरी दे ना. ती लाजत हसली
आणि मनात म्हणाली, बक्षीस तर मी देणारच आहे तुम्हाला, पण आताच नाही, घरी या. आज तुम्ही मला खूप सरप्राईज देत आहात ना, मग तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज. आणि राणी त्याला म्हणाली, अजिबात काही मिळणार नाही आणि फोन ठेवा. आणि तिनं फोन ठेवला. तिकडं रोहितही हसून फोन ठेवून म्हणाला, बरं, मला माझं बक्षीस घेता येतं आणि मी ते घेणारच. आणि मग त्याच्या पक्ष कार्यालयाच्या नव्या बिल्डिंगच्या उद्घाटनाच्या नादाला लागला. आता मेघना घरी गेली आणि फ्रेश होऊन बसलीच होती आणि तिला तेच सगळं आठवायचं. राणी आणि रोहित गाडीतून गेलेले आणि इतक्यात पाहुणेसुद्धा आले आणि मेघनाला तिच्या आईनं दुसरी साडी घालून चहा घेऊन बोलावलं. मेघना सुंदर होतीच, यात वाद नव्हता. आणि ती चहा घेऊन गेली आणि मुलाची आई आणि मुलगा तिला बघूनच म्हणाले, आम्हाला पसंत आहे मुलगी. आणि मेघनानं त्याच्याकडे बघितलं तर मोठा लठ्ठ चष्मा होता त्याच्या डोळ्यांना. बहुतेक नोकरी मिळवण्यासाठी खूप अभ्यास केलेला दिसतो यानं. आणि नोकरी असून असून किती असायची, 40-50 हजाराची. पण रोहित किती रुबाबदार आहे आणि त्याचं उत्पन्न किती जास्त आहे हे तिच्या डोळ्यासमोर यायचं. आणि त्याच्या फॅक्टरीत, कारखान्यात, कंपनीमध्ये, फार्म हाऊसवर शेकडो लोक अशी पगारावर कामं करतात. आणि याच्याशी लग्न करून आयुष्यभर हप्त्यावरच्या स्कूटीवर फिरण्यापेक्षा थोडंसं धीर धरावा. रोहित राणीला वेगळं करावं आणि राणीऐवजी आपण रोहितसोबत त्या कारमधून रुबाबात फिरावं असा तिनं विचार केला. आणि मेघना सरळ त्या मुलाला म्हणाली, मी तुम्हाला पसंत असेल, पण तुम्ही मला पसंत नाही, तुम्ही येऊ शकता. असं म्हणून तिनं सरळ त्यांच्यासमोर हात जोडले आणि आतमध्ये जाऊन बसली. ते पाहुणे आल्या पावली परत निघून गेले आणि तिच्या मम्मी पप्पाला तिचं काय करावं हे कळेना. मम्मी म्हणाली, मेघना, अगं 28 वर्ष वय आहे तुझं, कधी लग्न करणार आहेस? तुझ्या मनात कोणी आहे का ते तरी सांग. आणि मेघना म्हणाली, मम्मी, मी वेळ आल्यावर सगळं सांगेन, मी एकुलती एक मुलगी आहे तुमची, जड आहे का तुम्हाला? असं म्हणून तिनं दरवाजा लावून घेतला. आणि लग्न करीन तर फक्त रोहितसोबत, अशी तिनंही शपथ घेतली. मग आता शेवटी तो दिवस उजाडला. त्या दिवशी उद्घाटन होतं पक्ष कार्यालयाचं. रोहित पांढरा शुभ्र सलवार कुर्ता आणि ब्लॅक शूज घालून तयार झाला आणि आजही राणीला त्याची दृष्ट काढावीशी वाटली. आणि राणी म्हणाली, मी येऊ का तुमच्यासोबत? रोहित म्हणाला, नको, जिथं बोलावलं तिथं यायचं, इथे तुझं काहीच काम नाही. अगं आता सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते गोळा होतील, झुंबड उडेल, बायकांचं काहीच काम नाही. आईसुद्धा कधी पुढे करत नाही अशा गोष्टीत, मग तू कशाला येतेस? आणि ती गप्प बसली. मग रोहितच्या नव्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. रोहितच्या कामाचा पक्षश्रेष्ठींकडून कौतुक झालं आणि उगवता राजकारणातला तारा म्हणून सगळीकडे त्याची चर्चाही व्हायला लागली. कारण स्वतः पक्षश्रेष्ठींनी त्याचं कौतुक सुरू केलं. कारखान्यावर जाऊन राहुलसोबत चहापाणीसुद्धा करून गेले ते. आणि राजकारणाव्यतिरिक्त इतर ओळखही होतीच त्यांची. आणि तुला आमदार केलं ना रोहित, की आम्ही वचनातून सुटलो आणि आम्ही आमच्या जबाबदारीतून सुद्धा सुटलो. मल्हाररावांनी आम्हाला खूप वोटिंग बँक आणि फंड मिळवून दिला आतापर्यंत आणि आम्हाला त्याची परतफेड करायची आहे. आणि कुठला तरी एक मुलगा राजकारणात आला याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं, असं पक्षश्रेष्ठी म्हणाले. अरे, इतरांना मोठं करायचं आणि आपण फक्त असंच राहायचं, असं तर नाही ना होऊ शकत. तुझ्याकडून समाजाची निस्वार्थी सेवा होईल यात वाद नाही. इतक्या कमी वेळात तू किती कामं केली हे येतं आमच्या कानावर. मला तुझं फार कौतुक वाटतं, अशा भाषेत त्यांनी त्याचं कौतुक केलं कारखान्यात बसल्यावर खाजगीमध्ये. आणि राहुल म्हणाला, थँक्यू साहेब, त्याला फक्त मार्गदर्शन करा, तो कामाचा आहे. आणि पक्षश्रेष्ठी म्हणाले, नक्कीच भैया साहेब, डोंट वरी. आणि चहा नाश्ता करून हातात हात देऊन ते निघाले. आणि रोहित राहुलला म्हणाला, दादा, मी साहेबांसोबत जातो. आणि राहुल म्हणाला, ठीक आहे. आता राहुल राजकारणात नसला तरी आणि रोहित राजकारणामध्ये सक्रिय असला तरी राहुल थोरला होता, त्यामुळे त्याचा मान त्याला मिळतच होता. आणि त्याला विचारल्याशिवाय एकही गोष्ट होत नव्हती, कारण मल्हाररावानंतर घरातला कर्ता तो होता. मग आता नेमक्या गाड्या निघाल्या आणि तो वेडा संग्राम 4 लोकांना घेऊन रोहितच्या नावाने तक्रार करायला लागला. मी मोठ्या घोषणा देत होता. आणि हे बघितलं आणि पक्षश्रेष्ठी चकित झाले. आणि रोहितनं टिंगूच्या कानात सांगितलं, हा का मोठ्यानं बोंबा मारून शिमगा साजरा करतोय ते बघ जरा, आणि घे बाजूला, त्याच्या मुसके आवड, हवं तर आपली पोरं बोलव आणि त्याची उचल बांगडी कर. आणि टिंगूनं पोरं बोलवली
आणि रोहित खाली उतरून त्याला म्हणाला, काय चाललंय तुझं, कशासाठी रस्ता अडवला? असं वाटतंय की तुझ्याही पक्षानं तुला आता पक्षातून हाकलून दिलं आणि तू असली कामं करायला लागला. राजकारण सोडून आता समाजसेवेत आलास का? आणि संग्राम म्हणाला, मी तुझ्या विरोधातच बोलतोय. तू यांना सांगतो की तू खूप कामं केली, पण खरं काय आहे ते कळू दे ना त्यांना. तूच लोकांना हाताशी धरलं आणि सांगायला लावलं असशील की मी किती काम करतो, हे सांगा यांना, पण खरं काय आहे ते कळू दे. रोहित म्हणाला, अच्छा, आता काय राहिलंय माझ्याकडून करायचं तेही सांग. आणि संग्राम म्हणाला, सार्वजनिक शौचालय, तिथे पैसे कशाला घेतात, काही गरज आहे का पैसे घ्यायची? रोहित म्हणाला, घेतात पैसे, पण फक्त 5 रुपये 2 रुपये, अख्खी इस्टेट लिहून घेत नाहीत. आणि ही रक्कम फार क्षुल्लक आहे आणि त्यातूनच लोकांची ना स्वच्छतेची सवय लागते आणि किंमत कळते. पाण्याची सोय होते, सार्वजनिक शौचालय स्वच्छ करणाऱ्या लोकांचे पगार होतात. आणि संग्राम म्हणाला, मग त्यांचे पगार सरकार देत नाही का? आणि रोहित हसला आणि म्हणाला, जा रे, तुला काहीच माहीत नाही, उगीच बोलायचं म्हणून बोलू नको आणि विरोधासाठी विरोध करायला येऊ नको. हे सगळं कॉन्ट्रॅक्टवर दिलेलं जातं आणि तुला खूपच हौस आहे ना आणि कळकळ आहे ना लोकांची, तर एक काम कर, तू सगळ्यांना पैसा पुरव, तेवढीच तुझ्याकडून समाजसेवा होईल आणि पुढच्या निवडणुकीत कदाचित तुझं डिपॉझिट जप्त होणार नाही. इतके तुला मतं पडतील किंवा तू स्वतः स्वच्छता करायला ये आणि पगार न घेता टॉयलेट स्वच्छ कर, असं रोहित म्हणाला. आणि सगळे हसले, पक्षश्रेष्ठीसुद्धा हसले. आणि संग्राम, तुझ्याकडे आता सगळे मुद्दे संपलेत म्हणून असल्या विषयावर तू बोलतोस का, चल हो बाजूला, असं रोहित म्हणाला. संग्राम बाजूला जातच नव्हता. त्याला स्टंटबाजी करायची होती आणि बातमी बनवायची होती. इतक्यात टिंगूनं पोरं बोलवली आणि त्याची उचलबांगडी करून बाजूला ठेवला आणि सगळ्या गाड्या भराभरा निघून गेल्या. रोहितनं त्याला पुन्हा फोन केला आणि म्हणाला, साहेबांना घालवतो आणि मग तुझ्याकडे सविस्तर बघायला येतो बरं का. आणि हे ऐकलं आणि संग्राम पळून गेला. मग आता इकडे रोहित बाहेर होता, राहुलही बाहेर होता. आणि त्याचवेळी जानकीच्या डोक्यात काय खुळालं कुणास ठाऊक. आणि ती म्हणाली, हे मुलींनो, आपण पिक्चरला जायचं का? आणि हे ऐकलं आणि तिघेही चकित झाल्या. आणि सपना म्हणाली, आई, पण माझं पोट, खरं तर मलासुद्धा खूप इच्छा आहे पिक्चर बघायची, पण राहुल नेत नाहीत. आणि बाबा काय म्हणतील? राणी म्हणाली, आणि सर ते काय म्हणतील? जानकी म्हणाली, त्यांचं मी बघून घेते गं, पण पुन्हा सपनाची डिलिव्हरी झाली त्यानंतर असं चान्स मिळणार नाही आपल्या चौघी सासू सुनांना एन्जॉय करायला. आणि सोनम हसून म्हणाली, आई, तुम्ही खूप छान आहात, मी आत्ता तिकीट बुक करते दुपारच्या शोचं. असं म्हणून तिने 3 ते 6चा शो बुक केला. चौघी सासू सुना मस्तपैकी सगळ्यांना लंचचे डबे देऊन निघून गेले पिक्चर बघायला. आणि इकडे मल्हाररावांना तेवढं माहीत होतं आणि या तिघांना माहीत नव्हतं. मग सगळी तिकीटे राणीच्या पर्समध्ये होती. आणि जानकी म्हणाली, आपण या तिघांना काहीच सांगायचं नाही, बघू त्यांना काही कळतंय का. आणि ते घरी येण्याच्या आज चौघीही घरी आल्या. पण एक घोटाळा झाला. राहुलच्या एका मित्रानं सांगितलं राहुलला की अरे, वहिनी प्रेग्नेंट असताना सुद्धा पिक्चर बघायला आल्या होत्या. काय भानगड काय आहे की पोटातल्या बाळानं लाथा मारल्या आणि मम्मी मला पिक्चर दाखव असं म्हणाला की काय राहुल, आणि तू का नव्हता आला, असा तो मस्करी परत म्हणाला. आणि तुझ्या घरातल्या सगळ्या लेडीज होत्या. राहुल चकितच झाला. त्यानं रोशनला विचारलं, रोहितला विचारलं, तुम्हाला तुमच्या बायकांनी विचारलं का? तर ते दोघेही म्हणाले नाही. आणि राहुल म्हणाला, अच्छा, मग आता तिघेही मिळून घरी जाऊया आणि त्यांच्याकडे बघूया. मग जेवणाच्या टायमिंगला सगळे घरी गेले आणि ते जेवत होते. पण बायकांना अजिबात भूक नव्हती, कारण बाहेरून खूप छान छान खाऊन आल्या होत्या आणि स्वयंपाकसुद्धा स्वतःच्या वाटणीचा केला नव्हता. आणि राहुल म्हणाला, आई, आज काही केलं का गं तुम्ही आमच्यापासून चोरून चोरून? आणि जानकी म्हणाली, आम्ही नाही रे बाबा, चोरून चोरून तर तुम्ही करता, आम्ही कशाला करतो या वयात. आणि रोहित म्हणाला, अच्छा बरं, असं म्हणून ते तिघेही गुपचूप खायला लागले. आणि सगळ्या लेडीज एकमेकींकडे बघायच्या, तोंडावर बोट ठेवून गप्प बसूया असं म्हणायच्या. आणि आता या सगळ्यांना आपण काही सांगितलं तर कळणार, इतर कुठूनच कळणार नाही, असा त्या चौघींनासुद्धा फार कॉन्फिडन्स होता. मग आता तिघांनीही गुपचूप जेवण केलं. जेवता जेवता एकमेकांना इशारा करायचे. आणि आता जेवण झालं आणि उठता रोशन हसून म्हणाला, ए राणी वहिनी, कशी वाटली ग मूवी? मस्त होती ना? आणि वेडी राणी लगेच एक्साइट झाली आणि म्हणाली, हो भाऊजी, खूप मस्त होती, आम्हाला तर खूप आवडली. तसं त्या तिघींनी राणीकडे रागात बघितलं आणि राणीनं जीभ चावली. आणि रोहित म्हणाला, अच्छा, सापडली ना चोरी? तशी राणी म्हणाली, कसली चोरी? नाही हो, अजिबात नाही. आणि रोहित म्हणाला, थांब, तिकीट कुठे आहेत तेच बघतो, असं म्हणून बेडरूममध्ये गेला. आणि राणी पळत त्याच्या मागे गेली. रोहितने तिची पर्स उचलली आणि पुन्हा हॉलमध्ये गेला. आणि राणी त्याच्या अंगाला झोंबत होती आणि सर नको ना पर्स बघायला, सर नको ना, असं म्हणायची.
रोहित म्हणाला, आता कळू दे ना सगळ्यांना तू किती खोटारडी आहेस. पिक्चरला गेलीस आणि नाही म्हणतेस, तेही स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस तरी नकार देतेस. आता तिकटं बघितलं तर खात्री पटेल. राणी म्हणायची, आई सांगा ना प्लीज. आणि जानकी म्हणाली, आता काय सांगू राणी, तुझ्या ना तोंडात काही राहतच नाही. आणि आता रोहितने सगळ्यांसमोर तिची पर्स हातामध्ये घेतली, तिच्यामध्ये हात घातला आणि त्याच्या हाताला काहीतरी लागलं पेपरसारखं. आणि त्यानं ते वर काढलं आणि सगळ्याला म्हणाला, बघा या चौघींची सिनेमाची तिकटं. मग आता सगळेजण तिकडे बघायला लागले आणि तोंडाला हात लावून हसायला लागले. आणि राणी ओशाळली. आणि रोहितनंही तिकडं बघितलं तर ती तिकीटं नव्हती, ती तिकीटं तर दुसऱ्या कप्प्यात होती. आणि हे होतं राणीचं सॅनिटरी पॅड. आणि अंगावर पाड पडल्यासारखं रोहितने ते फेकून दिलं आणि लाजून बेडरूममध्ये गेला. आणि सगळे खूप हसायला लागले. मग तो राणीला म्हणाला, मूर्ख, कुठली पर्समध्ये असलं कोणी काही ठेवतं का? ती म्हणली, एमर्जन्सी लागतं म्हणून ठेवलं, पण तुम्हाला कोण सांगतं त्याचं जाहीर प्रदर्शन मांडायला? आणि रोहित म्हणाला, आता बायकांच्या पर्सला हातच लावणार नाही. आणि हसली राणी. मग आता असेच काही दिवस गेले. सपनाला 9वा महिना लागला होता आणि रोहित टेरिसवरून पळत आला आणि तिथंच त्यांची रूम होती. आणि सपनाला रोहित धडकला. त्याचवेळी स्वप्ना नेमकी बेडरूममधून बाहेर होती. आणि आता सपना जोरातच ओरडली. जशी धडक झाली तशी फ्लावर पॉटही फुटला आणि रोहितही फार घाबरला. पण आता त्यानं तिला पकडली होती आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. घाबरल्यामुळे ते तसेच थांबले होते. आणि राहुलही आला पळत पळत आणि त्यानं रोहितच्या खांद्यावर हात ठेवला आणि मला, डोंट वरी, काही नाही झालं. आणि त्यानं सपनाला बाजूला घेतलं. पण आता अशा प्रकारे सपनाला माझ्या मिठीत बघून राहुलला काय वाटलं असेल? त्याला राग आला की काय असं रोहितला वाटलं. आणि तो म्हणाला, सॉरी दादा, अरे मी जिन्यावरून येत होतो आणि नेमक्या वहिनी इकडून आल्या. आणि राहुल मला, इट्स ओके, सगळी परिस्थिती माझ्या लक्षात आली आहे आणि काहीच नाही झालं, नर्वस होऊ नकोस आणि गिल्टी फील करू नकोस. आणि रोहित तिथून निघून गेला. राणी त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, काय झालं होतं? रोहित म्हणाला, अगं माझा जोरात धक्का त्यांना लागला असता आणि त्यांना काही झालं असतं, पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर राणी मी स्वतःला माफ नसतं केलं. राणी म्हणाली, तुम्ही इतरांची किती काळजी करता, मग आपलं बाळ आल्यावर तुम्ही किती काळजी घ्याल हो? आणि रोहित म्हणाला, पण त्याला अजून वेळ आहे ना, तोपर्यंत मी दादाची मुलं खेळवणार, रोशनची मुलं खेळवणार आणि मी म्हातारा होणार, असं म्हणून चिडून तिथून निघून गेला. आणि राणी खूप हसायला लागली. आणि राहुल सपनाला म्हणाला, सपना जरा बघून चालत जा, आज रोहित होता म्हणून ठीक, त्यानं तुला पकडलं, तू पडली असती तर केवढ्यात पडलं असतं? सपना म्हणाली, हो ना, पण राहुल तुम्ही गैरसमज करून नका घेऊ. राहुल हसला आणि मला, कसला गैरसमज? सपना, मी ते सगळं विसरून गेलो आणि तूही विसर, सगळं नॉर्मल झालेलं आहे. आणि तरीही रोहित तुझ्याशी खूप कमी बोलतो हे दिसतंय मला. माझ्या भावावर सगळ्यात जास्त विश्वास आहे. आणि सपना म्हणाली, हो ना, माझ्या घरातल्या सगळ्यांसोबत चांगलं नातं आहे. मी तो मूर्खपणा केला नसता तर कदाचित रोहित भाऊजीसुद्धा माझ्यासोबत नॉर्मल राहिले असते. राहुल म्हणाला, पण आता ते आयुष्यभर शक्य नाही, तो असाच आहे. एकदा व्यक्ती त्याच्या डोक्यात बसली की मनातनं उतरली आणि तो पुन्हा व्यवस्थित नाही होत. मग असेच थोडेसे दिवस गेले आणि जानकीनं सपनाला तिच्या माहेरी पाठवलीच नव्हती. तिच्या आईला इथेच बोलवून घेतली होती. आणि राहुल, रोशन आपल्या आपल्या कामाला गेले होते. रोहितसुद्धा झडपीत गेला होता. पाऊसही पडत होता जोरदार. आणि तशातच सपनाला लेबर पेन यायला सुरुवात झाली. वेळेच्या आधीच तिला कळा सुरू झाल्या. कोणाच्या मणीधाणीसुद्धा नव्हतं. आणि जानकीने राहुलला फोन केला आणि म्हणाले, आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो, तू तिथं ये. आणि सोबत सपनाच्या आईलासुद्धा घेतली. आणि जानकी सपनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. राहुलही तिकडे काही वेळातच आला आणि सपनाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतली. तोपर्यंत सोनमने रोशनला सांगितलं की सपना हॉस्पिटलमध्ये आहे. आणि रोशन लगेच तिकडे पोहोचला. आणि थोड्याच वेळात सपनाला सुंदर मुलगी झाली. राणीनं लगेच रोहितला फोन केला. त्याचा फोन टिंगूकडे होता. आणि राणी म्हणाली, भाऊजी यांना सांगा सपनाताईंना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि ते काका झाले, मुलगी झाली. आणि टिंगूनं रोहितच्या कानात ते सांगितलं. रोहितला आनंद झाला, पण पटकन उठून तिथं नाही पोहोचू शकला, कारण त्याच्यापुढे स्वतःच्या समस्या घेऊन आलेली खूप गरीब मंडळी बसली होती आणि त्यांना टाळून तो जाऊ शकत नव्हता. पण आता अख्खं सूर्यवंशी खानदान खुश होतं, कारण सपनासारखीच सुंदर मुलगी झाली होती. आणि पहिली बेटी धनाची पेटी असते, म्हणून सगळ्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. आणि असाच फोन मला कधी येईल, जेव्हा राणी हॉस्पिटलमध्ये असेल आणि मी ऑफिसमध्ये आणि रोहित तो बाबा झाला. या फोनची मी फार आतुरतेने वाट पाहतोय, असं तो हसून म्हणाला. आणि नेक्स्ट पुढची टीम चर्चेसाठी बोलवली आणि म्हणाला, बोला काय प्रॉब्लेम आहे? आणि आता ती व्यक्ती बोलली आणि तिचा आवाज ऐकून त्यानं समोर बघितलं. आणि त्या व्यक्तीला बघून रोहित चकित झाला आणि म्हणाला,
मॅडम तुम्ही? मग आता कोण असेल ती व्यक्ती रोहितला भेटायला आलेली? पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये.